चला कुवेत रॉयल कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी या. कुवेत रॉयल्स सिंगल कॅप्टन. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटला चेंडू चालला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू अडवलाय फेकलाय. दरम्यान जर आपण पाहिलं तर 5 धाबा या धावफलकावर टोटल मात्र नक्कीच पाहायला मिळतात. 5 धाबा धावफलकावर असणार आहेत. चला कुवेत रॉयल बघूया. यावेळी स्क्वेअर लेगला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिलं तर लांबीपेक्षा उंची जास्त घेतली होती. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. तरीही जर आपण पाहिलं 2 धाबा येतात. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावले जाते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिले ना तर धावसंख्या लगावली जाते. ते कुवेत रॉयल्स या संघाने प्रथम नाणेफेक संख्येत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि समोरील संघ आपण यानंतर लगेचच आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. उत्तम उडान. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ठिकाणी जर आपण पाहिलं तर 8 धाबा धावफलकावर पाहायला मिळतील. 8 रन्स टू ऑन बोर्ड. 8 धाबा धावफलकावर आहेत. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये तुम्हाला धावा जमावाव्या लागतील. या 2 मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर खूप चांगला प्रयत्न यावेळी पाहायला मिळतोय. खोलवर डप्पाचा बॉल रडार मध्ये आलाय. बॅट्समन राहुलच्या बॅट मधून चेंडू चाललाय. मिड विकेटला चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धाबांसाठी. चला स्पीडअप घ्या. वेळ दौडू नका. टाइम वेस्ट करू नका. वारंवार सूचना येते. अष्पक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. अष्पक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. अष्पक येत आहेत. पाहूयात पहिलाच बॉल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी स्लोवर पण उसळी घेणारा बॉल. टप्पा पडला मात्र नक्कीच यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येवर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती केवळ 14 धाबा या धावफलकावर असणार आहे. 14 रन्स टू ऑन बोर्ड. 14 धाबा धावफलकावर आहेत.
यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणखीन एकदा चेंडू चालला अगदी सीमारेषा तोडत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आणखीन एक चेंडू अगदी मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार येतोय. षटकाराने पूर्ण धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 रन्स ऑन बोर्ड 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अशफाक याच्यावर मात्र नक्कीच मोठा हल्ला चढवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगदी स्लोवर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळी जर आपण पाहिलं तर डाबोशीच्या बाहेर जाणारा हा बॉल त्या ठिकाणी वाईट अवांतर चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ होते. परंतु त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकेट्स देखील पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं. यावेळी हा बॉल जर आपण पाहिला तर स्लोवर वन होता आणि पंचा नेहरला. पंच कळवतील. आणखीन एक अवांतर धावसंख्येत वाढ होते. भरपूर जास्त उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू अवांतर आहे. अवांतर धावसंख्येत आणखीन एकदा वाढ. खराब बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्येत वाढ होते. 22 रन्स ऑन बोर्ड 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा प्रहार चेंडू वाक्या बाहेर. राहुलच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या अगदी पलीकडे निघून चालला. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 26 या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन्स ऑन बोर्ड 26 धावफलकावर असणार आहेत. इंडियट 28 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना राहुलला जावं लागतं मुख्य दिशेनं.
विकेट सोबत खेळाडू बाद होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? एकोणतीस धाबा झाल्यात आणि 30 धाबांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. जिंकण्यासाठी भगवा चषक या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती असणार आहे तुम्ही वेळ वाया घालवू नका, टाइम वेस्ट करू नका. चला वारंवार सूचना केली जाते, प्लीज. हॅलो, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज, विनंती करतो. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांच्याना विनंती करतो. चला विरंदाजांना पंचांना देखील राहुल दादा थोडस स्पीडअप घ्या. भरपूर वेळ झाला, जवळजवळ 4 वाजत आले. यानंतर आयोजक कमिटीकडून सूचना होती जास्त उशीर झाला तर 2 किंवा 1 ओव्हरचे सामने खेळवले जातील.
दीपेश आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेचा बॉल खोलवर डप्पाचा 30 धाबांचं लक्ष. पहिल्याच बॉलवर एकदम घेतलं, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला जातोय का? ओव्हर थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रो, परंतु कोणत्याही प्रकारची संधीचं सोनं केलं जात नाहीये. कारण जर आपण पाहिलं तर यावेळी मोठा प्रहार खेळला, लंगनला चेंडू चालला, परंतु फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन खेळू बाद. यावेळी ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल झाले होते, परंतु दरम्यान जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू अडवला, फेकल्या दरम्यान केवळ एक सिंगल जी आपल्याला घेताना पाहायला मिळतात. एका सिंगलना धावसंख्येत वाढ होते. 4 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. आणखीन एक चेंडू अगदी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर भगवा चषक आता मात्र नक्कीच थोडेसे अडचणी सापडताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा प्रहार आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 षटकार. मग यांच्या बॅट मधून चेंडू मात्र नक्कीच चाललाय सीमारेषा पार. 1 षटकार. चला त्यांचं वेळ वाया घालवू नका, वारंवार सूचना येते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात आणि प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 10 धाबा बनवायच्यात आणि त्या 10 धाबा हे मात्र नक्कीच धावफलकावर जमावल्यात. पाहूयात अजून येणारी 2 षटकं. 12 चेंडू आणि 20 धाबांची गरज जिंकण्यासाठी असणारा. 12 चेंडू आणि बनवायच्या तर 20 धाबा.
तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी फुल टॉस आणि बॉलला पाठवलाय अगदी सीमारेषा पार येतोय षटकार. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस आणि फुल टॉस दिनेश थांबत नाहीये. दिनेशच्या बॅटमधून अगदी चेंडू चाललाय सीमारेषाच्या पलीकडे येतोय षटकार. अगदी जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 20 धाबांची गरज होती. इथून मॅच जिंकण्यासाठी 11 चेंडू शेष असणार आहेत आणि बनवायच्या त्या 14 धाबा. त्यांचा मॅच बॉल घ्या. अगदी शरीर यशीचा भेद घेणारा हा चेंडू काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील मात्र नक्कीच केली जाते आणि अपील मात्र नक्कीच धडकेने पंचांनी फेटाळून लावली आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न सफल राहिला. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. एकदम घेतली दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये अगदी खराब 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 आणि खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक बार गलती करे उसे इंसान कहते, दूसरी बार गलती करे उसे नादान कहते, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते और हर गलती की सजा माफ करने वाले को अपना हिंदुस्तान कहते, अपना हिंदुस्तान कहते. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय एक चुकी केली आहे ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची गरज नव्हती ओव्हर थ्रो करण्याची आणि त्या ठिकाणी ओव्हर थ्रो झाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धाबा धावफलकावर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स टू ऑन बोर्ड. जातील या बळी आडवा बॅट डब्बे डब्बा डब्बे में केक घुटना टेक और सिक्सर देख. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर
बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंडवर दीपेश मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळतात. समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि बनवायच्या ते 4 धावा. 7 चेंडू शेष असणार आहेत. माफ करा 8 चेंडू आहे. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. हो मोठा प्रहार खेळला जातो. एकदम त्या ठिकाणी घेतली जाते. ऑन साईडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत आणि काय घडतंय. 2 धावा पळाल्या. तिसरीचा कॉल केलाय आणि जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मॅच बहाल केली आहे की काय बघूया चषक या संघाला. कारण कोणत्याही प्रकारची गरज नसताना ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र नक्कीच तडक्याने धावा दिल्या जात आहेत. योगेश सुतार आणि कंपनी या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक या संपूर्ण मैदानामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं ना भगव्या वातावरण आणि त्या भगव्या वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर ही मॅच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायची ती केवळ एक सिंगल धाव. विकेटवर तुमची सावली पडली नाही पाहिजे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉल टाकताना तुम्ही हल्ले नाही पाहिजेत. क्रिकेटचे भरपूर मोठमोठे नियम आहेत. यावेळी मात्र नक्कीच बॅकफुटला आले. पॉइंटला चेंडू कट केला आणि झेल सुटला. मॅच जिंकली. अर्थातच भगवा चषक श्री गणेश भगवा चषक या संघाने विजयी संघाचा हार्दिक 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 असं अभिनंदन. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज होती. तिथे जर आपण पाहिलं तर एकाच ओव्हर मध्ये तब्बल 12 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. चला नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रोहित रॉयल्स विनंती असणार आहे. दीपेशचं कौतुक करावं लागेल. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आले. अगदी जर आपण पाहिलं तर धावसंख्येला अगदी कोराना धावा